हा पार पडतोय। संजना घाडी यांचे समर्थक सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। उद्धव ठाकरेंना हा आता आणखी एक धक्का देण्यात येत आहे। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना हा धक्का देण्यात येतोय। ठाकरेंच्या उपनेत्या संजना घाडी या आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आपण ही दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंकडून आता हा धक्का देण्यात येतोय। आगामी निवडणुका आता या ठिकाणी होणार आहेत आणि त्याआधीच आता हा धक्का देण्यात येतोय। संजना घाडी यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात येत आहे। पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका आता तोंडावर असताना उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्याकडून हा धक्का देण्यात येतोय। संजना घाडी आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या समर्थकांसह या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। संजना घाडी या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि त्या आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना हा धक्का देण्यात येतोय। संजना घाडी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आपण हे दृश्य पाहतोय। संजना घाडी यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यावर आदित्य ठाकरे यांची सुद्धा याआधी प्रतिक्रिया समोर येत होती। स्वार्थासाठी गेलेल्यांबद्दल आपण बोलणार नाही, प्रतिक्रिया देणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं। संजना घाडी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आपल्या समर्थकांसह या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। संजना घाडी या उद्धव